नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय, सर्व मनोकामना होतील पूर्ण. दत्त जयंती हा दत्त भक्तांसाठी वर्षातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला येणारी दत्त जयंती यावेळी 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी भक्त विशेष पूजा, जप, व्रत आणि दत्तगुरूंच्या सेवेत स्वतःला वाहून घेतात. या दिवशी केलेले उपाय मनोकामना पूर्ण करण्यात मदत करतात अशी श्रद्धा आहे. यंदा गुरुवारी दत्त जयंती असल्याने हा दिवस अधिकच शुभ योग घेऊन येत आहे. दत्त जयंतीचा दिव्य योग. या वर्षी दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने हा दिवस अत्यंत भाग्यवान मानला जातो. गुरुवार हा दत्तात्रय गुरूंचा प्रिय वार. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आधीच महालक्ष्मी पूजेने महत्वाचा असतो. यामुळे दत्तगुरूंच्या कृपेने योग अनेक पटीने वाढतात. भक्तांच्या अनुभवानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास अडथळे दूर होतात, नशिबाची दारं उघडतात आणि मानसिक आर्थिक शांती प्राप्त होते. दत्त जयंतीची सकाळ. शुभ सुरुवात अशी करा. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत. त्यानंतर जवळच्या दत्त मंदिरात दर्शन घ्यावे. गुळ आणि चण्याची डाळ मंदिरात अर्पण करण्याची परंपरा आहे. हा उपाय केल्याने घरातील अडचणी कमी होतात आणि अडकलेली कामे पूर्णत्वास जातात असे मानले जाते. दत्त जयंती व्रत आणि सत्कार. या दिवशी व्रत केल्यास दत्तगुरू प्रचंड प्रसन्न होतात. घरात एखाद्या लहान मुलाला किंवा विवाहित जोडप्याला भोजन देणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. गोड पदार्थाचा स्वयंपाक करून त्यांना तृप्त करून पाठवले की घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबाची भरभराट कायम राहते. दत्तगुरूंच्या वाहनांची सेवा करा. दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये गाय आणि श्वान नेहमी दिसतात. त्यामुळे दत्त जयंतीला या दोन्ही प्राण्यांना अन्न देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. कुत्र्यास दूध, पोळी, बिस्किट किंवा ब्रेड द्यावे. गाईला चपाती, पुरणपोळी किंवा गुळ देऊ शकता. हा उपाय केल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा लाभते अशी भक्तांची धारणा आहे. औदुंबर पूजन. दत्तगुरूंचा वास असणारे झाड औदुंबराचे झाड दत्तगुरूंचे प्रतीक मानले जाते. दत्त जयंतीच्या रात्री औदुंबराची पूजा करणे अत्यंत शुभ असते. झाडाला जल अर्पण करा. हार, फुले वाहा. तुपाचा दिवे लावा. 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. मनातील इच्छा औदुंबरासमोर मनोभावे मांडा. भक्तांच्या मते हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो. सर्वात सोपा उपाय दत्त नामस्मरण. दत्त जयंतीला कोणत्याही दत्त मंत्राचा 11 माळा जप केल्यास मन शुद्ध होते आणि कर्मफळ सुधारतात. सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा दिवसभर जप केल्यास दत्तगुरूंची कृपा लाभल्याशिवाय राहत नाही असे अनुभवी भक्त सांगतात. 4 डिसेंबरची दत्त जयंती हा दिवस अध्यात्म, श्रद्धा आणि पूजेसाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी केलेले सोपे उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुख समृद्धी आणतात. पूर्ण भक्तिभावाने दत्तगुरूंची सेवा आणि पूजा केली की मनोकामना नक्की पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा लोकांमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव पण कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.